मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहेत। या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवले गेलेत। मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, सीबीआयला, ईओडब्ल्यू, एसीबीला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय। मी सगळे 14 पानाचं पत्र आहे ते, त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत। राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते। तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्या कोर्टात ढकललाय। मात्र धनंजय मुंडे या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी होत असल्याची टीका करायला धस विसरलेले नाहीयेत। पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे। यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो। आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना, त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चाललाय। तर आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। मात्र 2 महिन्यांनंतर देखील त्याचा मास्टर माइंड समोर आलेला नाहीये। तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागलेला नाहीये। सीआयडी सह विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देताना दिसतोय। कृष्णा आंधळे काही नामचीन गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे। कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला। तर कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केला। मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला। एक प्रकारचा सायको झाला। त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही। आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेली। पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असा प्रकार आहे। ते कित्येक दिवस कोकरू बाळ येते पकडलं जाईल। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। 1 पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकेश्वर तुर्नर, कर्मचारी सतीश दैठणकर, त्याचप्रमाणे मोहित पठाण आणि राजेश जठाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान परभणी ते मुंबई दरम्यान काढलेला लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला। पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप आमदार सुरेश धस आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली होती। आंदोलकांनी मागण्या मान्य करण्यासाठी 1 महिन्यांची डेडलाईन दिली आहे। दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेला आहे। तर लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोप त्यांनी केलाय। सरकारच्या या सापत्न वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू 21 फेब्रुवारी पासून आंदोलन करणार आहेत। आता दिव्यांग विधवा महिला यांना गेल्या 6 महिन्यापासून त्यांचं मानधन नाही आहे। अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आज जर मानधन भेटलं नाही तर वित्तीय सचिवाचं वेतन आम्ही रोखणार। ते वेतनही रोखलं नाही आणि मानधन सुद्धा 5 तारखेच्या आत भेटलं नाही। आता आम्ही 21 तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधीजवळ
जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत. एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊतांनी केलाय. तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणाले होते. मग 2014ला भाजपने युती तोडली असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय. तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी. एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊतांनी केलाय. तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणत आहेत. मग 2014ला भाजपने युती तोडली असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय. टुक बात मुझे अमित शाह जी ने कही कि आप कह दीजिए कि नहीं होगा फिर अलायंस, और उसके बाद मैंने उनको कहा कि नहीं, हमारी पार्टी को ये मंजूर नहीं है, हम 2.5 साल का मुख्यमंत्री पद आपको नहीं दे सकते, 5 साल मुख्यमंत्री पद हमारा होगा. हाँ, हमने पिछली बार डिप्टी सीएम आपको नहीं दिया था तो हम डिप्टी सीएम आपको दे सकते हैं. तो उद्धव जी ने कहा कि नहीं, फिर तो नहीं बन पाएगा. वो अपने रास्ते चले गए, मैं अपने रास्ते चले गया और हमारा अलायंस नहीं हो पाया. जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहांनी, तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला. 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली. देवेंद्र फडणवीस, मी यांना परत परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय. लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलेलं, आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्याने शिवसेना घडवली, तशीच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000, तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब, तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. गेले काही दिवस महायुतीमध्ये वादाचं कारण बनलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिलेत. रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा आज निर्णय होणार असल्याचं सुतोवाच महेंद्र दळवी यांनी केलाय. त्याचप्रमाणे भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असं देखील दळवी म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 13 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. शिवसेनेत अनेक जण पक्ष प्रवेश करणार असून त्याची सुरुवात गुरुवारी रत्नागिरीमधून होते. या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदे साहेब तिथे. राजन साळवी साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही, परंतु
मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदेसाहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील, पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं मुंबई हायकोर्टानं ठणकावलंय. तर डोमिसाईल शिवाय राज्यामध्ये फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असला तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच पाहिजे. कोणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नसल्याचं देखील मुंबई हायकोर्टानं ठणकावून सांगितलंय. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमिसाईल बंधनकारक आहे. राज्यातही हा नियम लागू करण्याचे आदेश देऊ असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केले. तर आपण पाहतोय रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं मुंबई हायकोर्टानं ठणकावून सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमिसाईल आवश्यक असणार आहे. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमिसाईल बंधनकारक आहे. कोणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही असे आदेश देखील मुंबई हायकोर्टानं दिलेत. डोमिसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश देखील देणार असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. आणि आता बातमी आहे थंडी संदर्भातली. राज्यात थंडी कमी होत असून हळूहळू तापमानात वाढ होताना दिसते. विदर्भातल्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 37.2 इतकी तापमानाची नोंद झाली आहे. तर सोलापुरात 36 अंशावर, तर रत्नागिरी आणि जेऊरमध्ये पारा 35 अंशांवर पोहोचलाय. पुढच्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर आपण पाहतोय ब्रह्मपुरीमध्ये 37.2, सोलापुरात 36, रत्नागिरीत 35, तर जेऊरमध्ये 35 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा तडाखा आता वाढत चाललेला आहे आणि सगळ्यात जास्त तापमान हे ब्रह्मपुरीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील आता प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली आहे. महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तिने पवित्र स्नानही केलंय. सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटी सुद्धा आता महाकुंभमध्ये पवित्र स्नान करताना पाहायला मिळतात. त्यात आता प्राजक्ता माळी सुद्धा सहभागी झाली आहे. आयुष्यात एकदाच येणारा अनुभव असं लिहित प्राजक्ता माळीने महाकुंभ मेळ्यातला आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. शंभू शंभू है महाकुंभ है, राम त्रिवेणी शंभू शंभू है महाकुंभ है. वळतोय पुढे. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात मॉडेल, अभिनेत्री, मिस इंडिया यांचीच चर्चा जास्त रंगली आहे. यात आता भर पडली आहे ती अभिनेत्री काजोलच्या बहिणीची. तनिषानं नेमकं काय केलंय, कशामुळे तनिषा चर्चेत आली आहे, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पूर्ण पहा. महाकुंभ मेळ्यात अभिनेत्रीची रील डुबकी. काजोलच्या बहिणीचं कुंभमेळ्यामध्ये फोटोशूट. आस्थेच्या मेळ्यात तनिषाला फोटो पोस्टची चिंता. तब्बल 144 वर्षांनंतर कुंभमेळ्याचा योग आलाय. प्रयागराजमध्ये या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर केवळ एक स्नान करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची रीघ असते. कोट्यावधींचे श्रद्धास्थान असलेल्या महाकुंभ मेळाव्यात निस्सीम भक्तीचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत असतं. मात्र काहींसाठी महाकुंभ मेळ्याचं पवित्र पर्व केवळ फोटोशूट करण्यासाठी पिकनिक स्पॉट बनलंय. अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी कुंभमेळ्यात गेली. भगव्या रंगाची साडी नेसून तिनं त्रिवेणी संगमात डुबकी तर घेतली, पण कुंभमेळ्याविषयी आस्था वाटण्याऐवजी केवळ स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ कसे छान येतील याची चिंता तनिष्काला जास्त होती. मावळतीच्या वेळी चांगलं शूट होईल याची कल्पना असल्याने तिने तीच वेळ गाठली. बरं, यावेळेस ती तिच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांशी काय बोलते तेही आपण ऐकूयात. तिचे हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनीही तिला चांगलंच ट्रोल केलंय.
महाकुंभमेळा म्हणजे भक्तीचा सागर. अशा ठिकाणी फोटोशूट करण्यात काहीही गैर नाही, मात्र त्याचा किती अतिरेक करायचा याचं भान ठेवायची गरज आहे. अन्यथा ट्रोलर्स आहेतच तयार समाचार घेण्यासाठी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी रत्नागिरीमधून. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेचे शिवसेनेमध्ये प्रवेश आता निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी पक्षप्रवेश होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील मशाल सोडून आता हातामध्ये धनुष्यबाण घेणार असल्याचं कळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेणार आहेत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे, तर गणपत कदम हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मावळमध्ये महायुतीचा आभार मेळावा पार पडलाय. या मेळाव्यामध्ये आमदार सुनील शेळकेंनी निवडणुकीच्या काळात झालेल्या संघर्षाला विसरून एकत्र यायला हवं अशी भूमिका व्यक्त केली आहे. झालं गेलं गंगेला वाहून आपण महायुतीचा धर्म पाळून येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढू असा विश्वास आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिला. विदर्भाचा मागास शिक्का पुसण्यासाठी विदर्भात मोठे उद्योग आले पाहिजे अशी भूमिका यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे. यवतमाळचा विस्तार मोठा आहे आणि या जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवर आधारित उद्योग उभारून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न असणार असं संजय राठोड म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री अतिशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. अतिशी यांनी LG VK सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. त्यानंतर LGंनी 7वी दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली आहे.